राज्योत्पादन शुल्क विभागात कार्यरत एका महिला चालकानं कार्यालयातील दुय्यम निरीक्षक मानसिक छळ करत असल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात केली होती। मात्र 2 महिने उलटूनही कुठलीही कारवाई न झाल्यानं सोमवारी संबंधित महिला कर्मचाऱ्यानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि सर्व प्रकार सांगितला। तर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावला आणि त्यांच्यासोबत पीडित महिलेचं बोलणं करून दिलं। अमरावतीच्या राजापेठ अंडरपास पुलालगत महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभाग कार्यालयात अमरावती जिल्ह्याचं राज्योत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय गेल्या काही महिन्यांपासून आहे। कार्यालयातील अधीक्षकांच्या सरकारी वाहनावर एक महिला चालक कार्यरत आहे, परंतु काही महिन्यापासून दुय्यम निरीक्षक महिला चालकाला चार चौघात उद्धटपणे बोलणं, सरकारी वाहनाचं मेंटेनन्स आणि अलाइनमेंट वेळोवेळी करण्यास सांगत तिचा मानसिक छळ करणं आणि शासकीय कामाव्यतिरिक्त इतर वैयक्तिक कामं सांगत असल्यामुळं महिला कर्मचारी त्रस्त झाली होती। दररोजच्या त्रासाला कंटाळून महिलेनं राज्योत्पादन अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली, परंतु काहीच कारवाई झाली नाही। त्यामुळे एप्रिल महिन्यात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु राजापेठ पोलिसांनी देखील गुन्हा दाखल न करता महिलेची तक्रार चौकशीतच ठेवली। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध खात्यामार्फत कुठलीही कारवाई झाली नाही आणि पोलिसांनी सुद्धा न्याय दिला नाही। सोमवारी अमरावती शहरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याची माहिती मिळताच ही पीडित कर्मचारी महिला हॉटेलमध्ये पोहोचली आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला। चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन लावला आणि सर्व प्रकार सांगितला। मी माझ्या कामाव्यतिरिक्त मला दुसरे कामं सांगतात। साहेबांचा घरून जेवणाचा डबा आणायचा, रोज रात्री सकाळी त्यांची जेवणाची व्यवस्था करायची, नाश्त्याची सोय करायची, हे तुझं काम आहे। मी माझ्या कामात निपुण असल्यावरही मला हे जास्तीचे कामं करायला लावत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवर पीडित महिलेचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणं करून दिलं। यावेळी पीडित महिलेनं पोलिसांना ऑडिओ क्लिप्स, पेन ड्राईव्ह आणि इतर कागदपत्र सबळ पुरावे दिले असल्याचं सांगितलं। मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगितलं। काय झालं की शामली गोबरे म्हणून एक महिला जवान आहे अमरावतीमध्ये, ती वाहन चालक आहे। तिला तिची एक संतोष वायाळ नावाचा व्यक्ती जो निरीक्षक आहे, दुय्यम निरीक्षक, ती मानसिक छळ, धमकी, अपमानास्पद वागणूक वगैरे जे काही त्याचं बाकीचं तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तुम्हाला वाटेल काय काय त्यांनी केलं आहे। त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंगही आहे। तर त्याला ती आत्महत्याचा विचार करत करत माझ्यापर्यंत पोहोचली। श्यामली गोबरे जी आपल्याकडे आहे, तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो। तर यावर जरा थोडी तातडीने चौकशी करून कशी कारवाई करते, तातडीने तिला आत्महत्येपासून प्रवृत्त होऊन येते। आता या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होऊन कारवाई होणार का, की तक्रारदार पीडित महिलेला मानसिक त्रास देऊन बदली करण्यात येईल, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र पालकमंत्र्यांकडे या पीडित महिलेनं तक्रार केल्याची ही चर्चा विभागात चांगलीच रंगली आहे।